नमस्कार, प्रबोधिनी न्यूज मध्ये आपले स्वागत। नवी मुंबई महानगरपालिका व इमॅजिका पार्क यांच्या हलगर्जीपणामुळे आयुष सिंग या विद्यार्थ्याचा शालेय सहली दरम्यान मृत्यू। मनसेची इमॅजिका पार्कला धडक। इमॅजिका पार्कने शालेय सहली कायमच्या बंद कराव्या, अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन होईल, गजानन काळे यांची मागणी। 25 फेब्रुवारी 2025 रोजी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाच्या वतीने विविध पालिका शाळांच्या किमान 1200 विद्यार्थ्यांना घेऊन खोपोली येथे इमॅजिका पार्क येथे सहल नेण्यात आली होती। यावेळी घणसोली शाळा क्रमांक 76 येथील हिंदी माध्यमातील इयत्ता 8वी शिकणाऱ्या आयुष सिंग वर्ष 14 या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। सदरच्या घटनेला इमॅजिका पार्क व्यवस्थापन मुंबई महानगरपालिकेचे प्रशासन जबाबदार असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे। या संदर्भात न्याय मागण्यासाठी मनसे प्रवक्ते, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस व मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या शिष्टमंडळाने इमॅजिका पार्कचे व्यवस्थापक शिवराज नायर यांची भेट घेतली। शैक्षणिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, भौगोलिक ठिकाणी शाळा सहल नेऊ शकतात असा महाराष्ट्र सरकारचा शासन निर्णय असताना इमॅजिका पार्क या सहली आयोजित कसे करू शकतात असा प्रश्न उपस्थित केला। नफेखोरीसाठी इमॅजिका पार्क लहान मुलांचा जीव धोक्यात का घालते असा संतप्त सवाली उपस्थित करण्यात आला। उपस्थित वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना सुद्धा इमॅजिका पार्कवर गुन्हा दाखल करण्याची विनंती केली, तसेच शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी असेही सांगण्यात आले। रखरखत्या उन्हात शालेय सहल काढणे अत्यंत चूक आहे। इमॅजिका पार्कने पुरेशी पाण्याची व्यवस्था न करणे तसेच जेवणासाठी चायनीज ठेवणे हे व्यवस्थापनाच्या मूर्खपणाचे लक्षण आहे। अशा अनेक चुका इमॅजिका पार्क व्यवस्थापनाने करूनही आयुष सिंग यांच्या पालकांना कोणत्याही प्रकारची मदत केली नाही। याबद्दल ही तीव्र नाराजी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली। तसेच इमॅजिका पार्कने यापुढे शासन निर्णयास शालेय सहली आयोजित करू नये, अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करावे लागेल असा इशाराही गजानन काळे यांनी दिला। मनसेच्या शिष्टमंडळामध्ये मनसे प्रवक्ते गजानन काळे, रायगड जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील, मनविसेचे रायगड जिल्हा अध्यक्ष प्रसन्ना बनसोडे, मनविसेचे मुंबई शहर अध्यक्ष संदेश डोंगरे, महिला सेना मुंबई शहर अध्यक्ष डॉक्टर आरती धुमाळ, महिला सेना रायगड जिल्हा अध्यक्षा आदिती सोनार, मुंबई मनसे शहर सचिव विलास घोणे, सचिन कदम, शहर सहसचिव अभिजित देसाई, मनसे कामगार सेना सरचिटणीस अभिषेक दर्गे, मातडी सेना सरचिटणीस महेश सोगे, महिला सेना शहर सचिव यशोदा केडसकर, मनसे मुंबई विभाग अध्यक्ष अमोल ऐवळे, भूषण कोळी, अक्षय भोसले, नितीन नाईक, श्याम ढमाले, रोहन पाटील, विशाल चव्हाण, सनप्रीत तुर्भेकर, रायगड जिल्हा विद्यार्थिनी अध्यक्षा रुचिता सोनार, मनविसेचे कर्जत तालुका अध्यक्ष प्रवीण राणे, मनविसेचे खालापूर तालुका अध्यक्ष चेतन चोगले, भारतीताई कांबळे, अनिकेत पाटील, प्रतीक खेडकर, मधुर कोळी, प्रद्युत हेगडे हे उपस्थित होते। नवी मुंबई महानगरपालिकेने 25 फेब्रुवारीला खोपोली येथील इमॅजिका वर्ल्ड या ठिकाणी 2017चा शासन निर्णयाला बगल देऊन सहल आयोजित केली होती। त्यात एक 13 वर्षीय आयुष सिंगचा मृत्यू झाला। या संदर्भात महानगरपालिकेला आम्ही जाब विचारलाच आहे आणि आज इमॅजिका वर्ल्डला नवी मुंबई आणि रायगड मनसे मिळून आपण एक निवेदन दिलेलं आहे। अत्यंत शांततेने आम्ही आज हे निवेदन दिलेलं असलं तरी यापुढे खाजगी शाळा असतील, महानगरपालिकेच्या शाळा असतील किंवा झेडपीच्या शाळा असतील, कुठल्याही शाळेची शैक्षणिक सहल इथे आयोजित करू नये असा इशारा वजा विनंती आम्ही आज यांना केलेली आहे। माझे इथले कलेक्टर असतील, पोलीस एसपी असतील, तहसीलदार असतील यांना सुद्धा विनंती आहे, 2017चा शालेय शिक्षण विभागाचा महाराष्ट्र शासनाचा शासन निर्णय याची अंमलबजावणी करून घेण्याचं काम आपलं सुद्धा आहे। आम्ही सुद्धा आपल्याला पत्र देणार आहोत, पण याच्या मृत्यूला सर्वस्वी महानगरपालिका आणि इमॅजिका वर्ल्ड हेच जबाबदार आहे। यापुढे जर कुठली शैक्षणिक सहल आली तर इमॅजिका वर्ल्डला मनसे स्टाईल दणका दिल्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वस्थ बसणार नाही, एवढा सुद्धा इशारा निश्चित देतो। ब्युरो रिपोर्ट, प्रबोधिनी न्यूज मुंबई। पुढील बातमीसाठी अपडेट राहा। प्रबोधिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा।